दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरता नुकतंच मतदान पार पडलेलं आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील 5 मातब्बर गटांच्या भूमिका या स्पष्ट झालेल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुका हा 2 मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे. पंढरपूर शहरासह कासेगाव व आजूबाजूचा परिसर जो आहे तो सगळा सोलापूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. तर माढा विधानसभा, सांगोला विधानसभेला जे काही गावं जोडलेली आहेत, जवळपास 60 एक गावं, ती सगळी माढा लोकसभा मतदारसंघात जोडली गेलेली आहेत. आणि या तालुक्यामध्ये 5 मातब्बर गट काम करतात. माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे हे भारतीय जनता पक्षामध्ये काम करतायत. तर दुसरीकडे कल्याणराव काळे यांचा जो गट आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटात यांच्याबरोबर ते काम करत पक्षाबरोबर काम करत आहेत. तर अभिजित पाटील जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होते, त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. त्यांचा कारखाना अडचणीत आला आणि त्यांना शासकीय मदत मिळावी, सरकारची मदत मिळावी, सत्ताधारी पक्षावर जावं याकरता म्हणून अभिजित पाटील यांनी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पाठिंबा भाजपला दिला. हे 4 गट भाजपकरता काम करत होते, परिचारक, आवताडे, काळे आणि पाटील. तर 5वा जो गट आहे तो म्हणजे भगीरथ भालके यांचा. भगीरथ भालके हे तांत्रिकदृष्ट्या बीआरएस पक्षामध्ये, तेलंगणाच्या बीआरएस पक्षामध्ये आहेत. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपली भूमिका स्पष्ट केली आणि काँग्रेसच्या उमेदवार सोलापूरच्या प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. तर शेवटी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा अभिजित पाटील यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भगीरथ भालके यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील जे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे पंढरपूर तालुक्यामध्ये जे 5 मातब्बर गट काम करत त्यातले 4 गटांनी सोलापूर आणि माढा मतदारसंघामध्ये भाजपची साथ केलेली आहे. तर भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीची साथ केल्याचं दिसतं. म्हणजे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची त्यांनी साथ केलेली आहे. स्वर्गीय भारतनाना भालके हे पंढरपूरचे आमदार, 3 वेळा आमदार राहिले. त्यांनीही कायम महाविकास आघाडीबरोबरच राहणं पसंत केलं होतं. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या तिकिटावरच ते विजयी होत आले होते. एकदा ते रेडालोसच्या तिकिटावर विजयी झाले 2009ला. मात्र भगीरथ भालके यांनीही आपली त्यांच्या गटाची जी भूमिका आहे ती स्पष्ट करत त्यांनी महाविकास आघाडीची साथ केली. जेव्हा आता निकाल बाहेर येतील तेव्हा भाजपचे 4 गट आहेत, त्यामुळे जे मतदान भाजपला पडेल त्याच्यामध्ये 4 वाटेकरी दिसणार आहेत. प्रत्येकजण म्हणणार आहेत की हे आमचं मतदान आहे, जास्त मतदान झालं तर ते आमचंच आहे, कमी झालं तर त्यांच्यावर खापर फुटणार आहे. मात्र भगीरथ भालके यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात पुन्हा निवडणूक होण्याची तयारी करणाऱ्या भालकेंना आपली ताकद इथे दिसणार आहे आणि जे काही भाजपच्या विरोधात जे मतदान होणार आहे महाविकास आघाडीला, त्याचं श्रेय हे सगळं आपसुकच एकट्या भालकेंना मिळणार आहे. त्यामुळं पंढरपूर आणि मंगळवेढा राजकारणामध्ये त्यांची इमेज आणखी उंचावणार आहे. एका बाजूला ते एकटे लढत आहेत आणि एका बाजूला 4 गट, अशी परिस्थिती आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला विरोध करणारेही अनेक पक्ष, गट, तट आहेत आणि त्यांचं समर्थन करणारे आहेत. मात्र नेत्यांच्या जी म्हणजे प्रतिमा असते तीच उंचावते अशा निवडणुकांमध्ये. त्यामुळं जेव्हा भाजपच्या विरोधातलं मतदान दिसेल तेव्हा त्याचं श्रेय भालकेंना जाईल आणि जेव्हा भाजपला जे मतदान झालेलं त्याची गणती होईल किंवा त्याचं विश्लेषण होईल त्याच्यामध्ये 4 गटांना त्याचं श्रेय मिळणार आहे, परिचारक, आवताडे, पाटील आणि काळे. त्यामुळे नेमकं कुणाचं किती मतदान झालेलं आहे, कुठल्या गटाने किती काम केलं हे समजणं फार अवघड आहे. मात्र विरोधामध्ये असणाऱ्या भालके गटाचं म्हणजे जी काही ताकद आहे ती स्पष्ट होणार आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना याचा फायदा होणार आहे. कारण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ असेल व पंढरपूर तालुका हा परंपरागत काँग्रेसी विचारसरणीच्या बरोबर राहिलेला आहे. याकरता स्वर्गीय भारतनाना भालके यांनी कधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यांना ऑफर 2019 साली होती, मात्र तरीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट घेतलं होतं. आता 2024च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती मतं मिळतात सोलापूर आणि माढा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातून हेही स्पष्ट होईल आणि विरोधामध्ये किती मत जात आहेत तेही स्पष्ट होईल. विरोधातल्या मताचं श्रेय आपसुकच भगीरथ भालकेंना जाईल आणि भाजपला जी मतं पडतील त्याचं श्रेय या 4 गटांना मिळणार आहे.